लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, सोन्या चांदीच्या भावातले बदल आणि पुढच्या 15 सेकंदात मी तुम्हाला सांगणार आहे. नेमकं सोनं चांदी तुम्हाला आजच का विकत घ्यायचं आहे. लाडक्या बहिणींनो, भावांनो, सोन्या चांदीच्या भावामध्ये काही बदल झाले आहेत. ते बदल आपल्यासाठी जाणणं आवश्यक आहे. पुढच्या 15 मिनिटात तुम्हाला लक्षात येईल, 15 सेकंदात तुम्हाला लक्षात येईल की नेमकं सोनं विकत का घ्यायचं. तर बघा, 2015चा भाव आणि आजचा भाव यामध्ये आपल्याला किती पट वाढ पाहायला भेटते, तर 3 ते 4 पट. मात्र आज असं काय झालं की ज्यामुळे तुम्हाला सोनं विकत घ्यायची गोष्ट पडणार आहे आणि सोनं विकत घेण्यासाठी तुम्ही सुद्धा इच्छुक आहात. बघा, मी तुम्हाला सांगणार आहे की येणारा 2026 तुमच्यासाठी सोन्यासाठी सोन्यासारखा असेल. म्हणजेच काय, तर 2026ला एंडपर्यंत सोन्याचे खूप जबरदस्त भाव पद्धतीने वाढणार आहेत आणि हे भाव तुम्हाला आपल्याला फायदा करून देणार आहेत. आज मी तुम्हाला सोनं विकत घेण्यासाठी सांगत आहे. त्याचं कारण आहे, सोन्याचे भाव आता कधीच कमी होणार नाही आहेत. सोन्याचे भाव वाढत जाणार आहेत. मात्र आजचा भाव किती आहे, मात्र तुम्हाला हे रोज चेक करावं लागेल. कारण त्या दिवशी सोनं फक्त उतरलं का वाढलं हे तुम्हाला पाहावं लागेल आणि यानंतर मात्र तुम्हाला लक्षात येईल की सोनं विकत घ्यायची ही योग्य वेळ आहे का नाही. आज पहिल्यांदा मी तुम्हाला चांदीचे ताजे भाव सांगणार आहे. चांदीच्या ताज्या भावामध्ये आज महाराष्ट्रामध्ये 1,87,000 प्रति किलो चांदी विकल्या जाते. म्हणजे आपल्याला जर ग्रामचा विचार केला तर 187 रुपये प्रति ग्रामने चांदी महाराष्ट्रात विकली जाते. तर 1,870 रुपये प्रति तोळ्याने चांदी महाराष्ट्रात विकली जाते. ज्या चांदीला आपण कधीही किंमत दिली नव्हती, ती चांदी आज दाम दुप्पट म्हणजे 97,000वरून 1,87,000वर आलेली आहे. चांदीचा उच्चांक 1,94,000 आहे. म्हणजेच आणखीन काही दिवसातच ही चांदी आज तुटली की म्हणजेच 2 लाख ते 2.5 लाख ते 3 लाख या वर्षाच्या शेवटापर्यंत जाताना दिसू शकते. चांदीत एक गोष्ट बदललेली आहे. चांदीची डिमांड वाढण्यामागं आता सौर पॅनलचाही उपयोग होत आहे असं आपल्याला प्रकर्षणास दिसत आहे. जेणेकरून सौर पॅनलमध्ये चांदीचा वापर जास्त होत असल्याने आणि सौर ऊर्जेसाठी सौर पॅनल लागत असल्याने आपल्याला चांदीची किंमत घटताना दिसणार नाही, यापेक्षा उलट वाढतानाच दिसणार आहे. म्हणून चांदीच्या किमतीमध्ये ड्रॅस्टिक चेंजेस जे आहेत आपल्याला पाहायला भेटत आहेत. आज चांदी जर तुम्ही विकत घेतली तर पुढच्या 1 वर्षात तुम्हाला नक्कीच ही चांदी दाम दुप्पट देऊ शकते. याचा अर्थ तुम्हाला स्पष्ट लक्षात आला की पुढचं सोनं म्हणजे चांदीच आहे. चांदीचा भाव सुद्धा एवढा गगनाला भिडणार आहे की आपण सोन्याच्या जागी चांदी विकत घ्यायचा विचार करूही शकणार नाहीत. म्हणून मी म्हणतो, आज तुम्हाला वेळ आहे. आज तुम्ही 1 ग्रामपासून सुरुवात करा, 1 तोळ्यापासून सुरुवात करा. मात्र छोट्या छोट्या पद्धतीने सोनं विकत घ्या. ज्या दिवशी तुम्हाला सोन्याचे भाव उतरताना दिसतील त्या दिवशी सोनं विकत घ्यायला सुरुवात करा. आज 18 कॅरेटचं सोनं महाराष्ट्रात नेमकं काय भावाने भेटतं हेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. 18 कॅरेट 1 ग्राम मोजणी आज महाराष्ट्रात 9,745 भावाने वाढले आहे. म्हणजेच आज भाव वाढला आहे. आणि 8 ग्राम वजनाचं सोनं 77,960 आहे. तर 10 ग्राम वजनाचं सोनं 97,450 रुपयांनी 18 कॅरेट भेटतं. 22 कॅरेटमध्ये पण वाढ झालेली आहे. मात्र 18 कॅरेट आज 2100 रुपयांनी वाढलं आहे. 22 कॅरेट सोनं आज महाराष्ट्रामध्ये 11,910 रुपयाला भेटतं. तर मात्र 8 ग्राम वजनी 22 कॅरेट सोनं 95,280 रुपयाला भेटतं. आणि 1 तोळा 10 ग्राम 22 कॅरेट सोनं 1,19,100ला भेटतं. म्हणजेच आजसुद्धा यामध्ये 2500ची भाववाढ आपल्याला पाहायला भेटत आहे. मित्रांनो, सोन्याचे भाव वाढण्यामागे बरंच फॅक्टर कारणीभूत ठरत आहेत हे आपल्याला जाणून आहेत. कारण काही दिवसांपूर्वी सोन्याचे भाव उतरायचा प्रयत्न जरी केला तरी उतरू शकले नाहीत. यावरून स्पष्ट होतं की सोन्याची डिमांड मार्केटमध्ये वाढत आहे. बघा, कोणी ना कोणी कुठे ना कुठे कधी ना कधी विकत घेतच आहे. 1 ग्राम म्हणा, 10 ग्राम म्हणा, 1 तोळा म्हणा, डझन म्हणा, किलो म्हणा, तुम्ही टन म्हणा, सोनं विकत घेण्यास सुरुवात होत आहे. आणि यानंतर मात्र एक गोष्ट लक्षात येत आहे की सोनं आता काही मागं येणार नाही. तुमचे आमचे जे स्वप्न होते 1 लाखाला टच झालेलं सोनं, ते आता कधीच येऊ शकत नाही. साधं 70-80 हजारावर सुद्धा येऊ शकणार नाही. आणि 1 लाख तर लांबच राहिलं. आपल्याला सोनं विकत घ्यायला आता फक्त हे जे भाव आहेत त्या भावात रोज कमी झालं 2,000नी किंवा वाढ 1,000नी, असं जे गणित असतं त्या गणितावरूनच सोनं विकत घ्यावं लागेल.
कारण आपल्याकडे आता दुसरा पर्याय कोणताही सोन्याने ठेवल्याचं समजत नाही. कारण सोनं चांदीचे भाव वाढण्यामागं बरेच फॅक्टर कारणीभूत आहेत. मेन फॅक्टर म्हणजे लोकांना सुरक्षित गुंतवणूक म्हणजे सोनं असं वाटत का आहे, त्याचा अभ्यास जर आपण केला तर आपल्याला लक्षात येतं की सोनं चांदी एक अशी वस्तू आहे जी दर 5 वर्षांनी दाम दुप्पट ते तिप्पट करत आहे. यापक्षी दुसरी काही गोष्ट केली तर मात्र आपल्याला प्रॉब्लेम देऊ शकते, जसं की जागा, कुठं पैसे गुंतवले तर या गोष्टी आपल्याला परेशान करू शकतात. म्हणून लोकांनी सोनं हा चांगला पर्याय निवडला आहे. सोनं पर्याय निवडला म्हणजे आपणच निवडला का तर नाही. बाहेर देशात देशांतर्गत काही वाद कलह चालू आहेत, तिथं असुरक्षित वाटणाऱ्या लोकांनी सोन्यात इन्व्हेस्टमेंट सुरुवात केली आहे. कुठेही गेलं तरी सोनं आपल्याला पैसा वसूल करून देतं. प्रत्येकाची भावना जडली आहे, यामुळे सोन्याचे भाव गगनाला वाढले आहेत. आज 24 कॅरेट सोन्यामध्ये नेमके किती बदल झाले हेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आज जर महाराष्ट्रात 24 कॅरेट सोन्याचा भाव बघितला 99.99 शुद्धतेचा, तर त्याचा 1 ग्राम वजनाचा भाव आहे 12,993 रुपये. तर 8 ग्राम वजनाचा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव आहे 1,03,994 रुपये. तर 1 तोळा म्हणजेच 10 ग्राम सोन्याचा आजचा भाव आहे 1,29,930 रुपये. म्हणजेच आजच्या दिवशीही जवळपास 3,000ची वाढ सोन्यात पाहायला भेटते. जर तुमच्याकडे सोनं केलं असेल तर तुम्ही विचार करा तुमच्या सोन्याचे दिवस कितीने वाढले आहेत. आणि एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्या, इथून पुढच्या काळात काय सोनं म्हणून 9 कॅरेटचा वापर करावा लागतो का, असा प्रश्न आपल्यासमोर आणि आमच्यासमोरही उपस्थित होत आहे. कारण 9 कॅरेटमध्ये आपल्याला 37% शुद्ध सोनं पाहायला भेटतं. या उपर 9 कॅरेटमध्ये दागदागिने सुद्धा बनतात आणि 9 कॅरेटचे सध्या तरी भाव आपल्याला 3,000 3,500 प्रति ग्रामने चालताना पाहायला भेटतात. कारण जर सोन्याचे असे भाव वाढत असेल तर आपल्याकडे 9 कॅरेट शिवाय काय पर्याय आहे. म्हणून मी म्हणत होतो सारखं व्हिडिओमध्ये की सोनं जिथं भेटलं तिथं विकत घ्या. हे सोनं मी 15 दिवसाखाली 1,17,000 वर आलतं, त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं. आज 1,27,000 आहे. एक जरी तोळा कोणी विकत घेतला असेल, एक जरी तोळा, तरी त्याचा जाग्यावर एका महिन्याच्या आतमध्ये 10,000चं प्रॉफिट उरलेलं आहे. म्हणजेच काय, तर हे प्रॉफिट आजचा विचार करू नका, पुढच्या 5 वर्षासाठी हे प्रॉफिट तुम्हाला दाम दुप्पट देणार आहे. त्याच्यामुळे सोनं चांदीत छोटी छोटी गुंतवणूक करा. तुम्हाला जर सोन्या चांदीचे ताजे अपडेट हवे असतील तर नक्कीच व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नवीन बाजारभावात.